फ्रेंड्स, आज आपण इंग्लिश ग्रामर यामधील प्रॉपर नाउन हा विषय घेत आहे। तर आपण पहिले समजून घेऊया की प्रॉपर नाउन म्हणजे काय। प्रॉपर नाउन म्हणजे ज्या व्यक्तींना, पदार्थांना, वस्तूंना जे विशिष्ट नाव दिलेलं आहे, त्या वस्तूंना जे विशिष्ट नाव दिलेलं आहे त्यांना आपण प्रॉपर नाउन असं म्हणतो। एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं, जर मी म्हटलं की मी मुलगी आहे, पण मग विचारलं कोणती मुलगी, तर आपल्याला तिचं नाव सांगणं पडेल ना। तर ती मुलगी नाही म्हणायचं, तर तिचं नाव सांगायचं शिवगंगा, तेव्हा कळन की हे विशिष्ट नाव आहे। यालाच आपण प्रॉपर नाउन असे म्हणतो। पण मग त्याच्यामध्ये जर आपण प्रोनाउन घेतलं, म्हणजेच ही इज अ बॉय, आपण जर म्हटलं ही इज अ बॉय, पण त्याला प्रॉपर नाउनमध्ये ही इज अ राम असं म्हणता येणार नाही। त्याला असं म्हणणं पडन राम इज अ ग्रेट बॉय, तेव्हा हा प्रॉपर नाउनचा वाक्य होतो। तर त्याच्यामध्ये आपल्याला तीन प्रकार पडतात, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन। तर आपण फर्स्ट पर्सनमध्ये आय आणि वी म्हणजे मी स्वतः आणि जे सगळे मिळून बसलेले आहेत म्हणजेच आम्ही यांच्यासाठी वापरतो। आणि सेकंड पर्सन आहे त्याच्यामध्ये यू आणि युअर म्हणजे तू आणि तुझा, याच्यामध्ये तुझा, तुमचा, तुमची याचा सर्व उपयोग होतो। आणि ही, शी, इट, दे याच्यामध्ये म्हणजे तो इथं नाही आहे, पण आपण त्याच्याबद्दल बोलतो, पण तो इथं नाही आहे हे त्याच्यासाठी वापरतात। ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते आणि दे म्हणजे त्यांना, म्हणजे जे इथं नाही पण आपण त्यांच्याबद्दल सांगत आहोत दुसऱ्यांना की हे इथं आहे का नाही, त्यांच्याबद्दल बोलत आहे पण ते इथं नाही हे ते सांगतो। यालाच आपण थर्ड पर्सन असे म्हणतात। धन्यवाद।